नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. पण गाईज, जी माझी पुढची गोष्ट आहे ना, ती मुंबईच्या एका हॉन्टेड कॉलेजबद्दल आहे. ही सेम गोष्ट मला 3-4 मुलांनी सांगितली आहे. म्हणजे तो सेम वेगवेगळा इन्सिडेंट जे त्यांच्याबरोबर घडलं आहे, पण सेम कॉलेज. तर आता मी तुम्हाला त्या कॉलेजबद्दल तर कम्प्लिटली सांगू नाही शकणार की त्याचं नाव काय आहे. पण मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की हा कॉलेज वडाळ्याला आहे आणि ह्या कॉलेजचं खूप वर्ष आधी इथे एक स्मशानभूमी होती आणि त्या स्मशानभूमीवर ते कॉलेज बनवलं आहे. आता जेही त्या कॉलेजचे स्टुडंट असतील किंवा जेही त्या आजूबाजूला राहत असतील त्यांना कदाचित समजलं असेल की कोणता कॉलेज आहे. तर तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. तर ही गोष्ट मला आपल्याबरोबर जी नैनिका काम करते, आपल्या स्टोरी रिसर्च करते, गोष्टी आणते, तर तिच्या एका मैत्रिणीने ही गोष्ट सांगितली आहे आणि ही गोष्ट तिच्याबरोबर घडलेली आहे त्यांच्या कॉलेजमध्ये. तर झालं कसं होतं, मला वाटतं 2022 की 23चा टाईम असेल, आता मला वर्ष बरोबर लक्षात नाही, पण त्यांचं कॉलेजचं एक इव्हेंट सुरू होतो. कॉलेजचे इव्हेंट जे सुरू असतात आणि तुम्हाला माहिती आहे की ज्यावेळी कॉलेजचे हे इव्हेंट्स आणि फेस्टिवल सुरू असतात ना, त्यावेळी रात्रभर म्हणजे 9-10 वाजेपर्यंत तर आरामात चालूच असतात आणि एकदम धुमाकूळ असतो. ठीक आहे. तर ही जी मुलगी होती, आता ते मला नाव आठवत नाही, पण तिचं आपण नाव समजा काय ठेवूया, काय ठेवू वेदांक नाव? दिव्या घेऊया, चल दिव्या आपण तिचं नाव घेऊया, व्हेरी कॉमन नेम. तर दिव्याचं झालं कसं होतं ना, ती कॉलेजच्या त्या कमिटीमध्ये होती जे इव्हेंट ऑर्गनाईज करतात. तर तो त्यांचा कॉलेजचा लास्ट दिवस होता, तो त्यांच्या इव्हेंटचा लास्ट दिवस होता. ठीक आहे, शेवटचा दिवस होता आणि शेवटच्या दिवशी काय होतं की 10:30-11 वाजेपर्यंत तो इव्हेंट चालतो, डान्स असतो, DJ असतो. तर ते लेट झालेलं त्यांना, 10-10:30 वाजलेले. सगळं आवरता रॅप करता करता त्यांना तिला निघायला 11:30-12च्या आसपास झालं होतं. ठीक आहे. तर तिने सगळं आवरलं आपलं आणि ती निघत होती. जाता ती बोलली, मी वॉशरूमला जाते आणि मी मग घरी जाते. ठीक आहे. तर ती वॉशरूमला गेली. तिला असं जाणवलं की त्या वॉशरूमच्या खिडकीतून तिला कोणतरी बघतंय. जसंच तिने मागे वळून बघितलं ना, अशी शॅडो गेल्यासारखी वाटली. तर ते बघूनच तिला तिची हार्टबीट वाढली, तिचं जीव थोडं धडधडायला लागलं. तिने पटकन बाहेर पडली आणि तिने बॅग घेतली आणि जशीच बाहेर गेली ना, तो त्यांचा जो वॉशरूमचा जो मेन डोर होता ना, तो जोरात आपटला गेला, की जणू त्याला कोणी जोरात असं ढकललं आहे. एकदम मोठा, म्हणजे जो वॉशरूमचा दरवाजा असतो तो कसं मग तो जोरात कोणीतरी आपटला असं तिला वाटलं. जशीच ती बाहेर पडली ना आणि गेटकडे जात होती, तिला त्यावेळी कंटिन्यू हे वाटत होतं की कोणतरी तिचा पाठलाग करतोय किंवा कोणतरी तिला लपून असं स्टेअर करतो ना आपण, असं तिला वाटलं. भाई, ती खूप जास्त घाबरली होती. ती फक्त देवाचं नाव घेत होती. तितक्यात तिला तिची मैत्रीण दिसली. तिने थोडी फास्ट चालत ती मैत्रिणीकडे गेली आणि मैत्रिणीला काहीच सांगितलं नाही. तिने नॉर्मल बिहेव केलं आणि गेली आणि मग टॅक्सी पकडून ती घरी गेली. तर दुसऱ्या दिवशी ना उठून तिने मैत्रिणीला कॉल केलं आणि तिला विचारलं की काल जेव्हा आपण भेटलो रात्री, म्हणजे ती एकदम अशी क्लोज मैत्रीण नव्हती, पण क्लासमेट होती त्यांच्या. तर तिला विचारलं तिने की अरे, काल जेव्हा आपण भेटलो तर तुला असं काही जाणवलं का की कोणतरी आहे, म्हणजे कोणतरी असं बघतोय की असं पॅरानॉर्मलसारखं तुला वाटलं का? तेव्हा त्या मै तर 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 तिचं उत्तर ऐकून दिव्या खूप जास्त घाबरली. तर तिने जे उत्तर दिलं ते ऐकून दिव्याच्या पायाखालची जमीन सरकली. ती बोलली, काल काल तर मी आलीच नव्हती. मी तर घरीच होती. मी लवकर निघून गेली. पण नाही, आपण काल आलो ना सोबत, म्हणजे तुम्हाला दिसलेलीस, मला टॅक्सी पकडण्यात मदत केलीस तू 12च्या दरम्यान वगैरे. ती बोलते, मी घरी 9:30लाच आली आहे. तेव्हा दिव्या खूप जास्त शॉक होते की जर ही नव्हतीच तिथे तर मला मदत कोणी केली, हेल्प कोणी केली. तर ती येऊन ह्या सगळ्या गोष्टी सांगते, तिच्या मित्रांना वगैरे सांगते. तर हे जेव्हा आहे गोष्ट वगैरे घेऊन ती तिच्या मित्रांना वगैरे सांगते, तेव्हा तिला कळतं की त्यांचं जे कॉलेज आहे हे प्रॉपर एक स्मशानभूमीवर बनले, ग्रेव्हयार्डवर बनले आणि त्याच गोष्टी कधी कधी त्यांनाही जाणवतात आणि तिला नाहीतर सगळ्या खूप लोकांना असे जाणवल्यात त्या कॉलेजमध्ये अशा गोष्टी. आणि जेव्हा तिने ही सेम गोष्ट आईला सांगितली, आई पहिला तर ओरडली, पण त्यानंतर तिने त्यांच्या देवाला धन्यवाद केलं. कारण तिचं म्हणणं असं आहे की तिचे जे आजोबा आहेत ना, हे नेहमी तिच्या रक्षणासाठी असतात गेल्यापासून. तर तिची आई अशी बोलते की तुझ्या आजोबाच असेल, त्यांनी अशी मैत्रीण बनवून च्या रूपातून तुझी मदत केली असेल आणि तुला तिथून सोडवलं असेल.
तर असतं, अशा बऱ्याच गोष्टी असतात जे आपले पूर्वज असतात, जे आपले राखणदार असतात, ते नेहमीच आपल्या पाठीशी असतात. आणि तशीच काहीतरी मला वाटते स्पिरिच्युअल किंवा थोडी हॉरर ही गोष्ट आहे. तुम्ही कधी अशा भूताबद्दल ऐकलंय का, की असं बोललं जातं की काही जे हे आत्मा असतात ना, हे आपल्याला वशमध्ये करण्यासाठी आपल्याच कोणाचं तरी जवळच्या नातेवाईकाचं किंवा जवळच्या व्यक्तीच्या रूपात येतात आणि मग आपल्यावर हमला करतात. म्हणजे आपण ऐकलं असेल की आजी किंवा आई बोलली असेल आपल्याला की जर तुम्ही रात्री एकटे जंगलातून जात असाल आणि तुम्हाला कोण तुमच्या नावाने जर हाक मारतोय, तर त्याला ओ देऊ नये, त्याला हाकमारी म्हणतात. आणि तशाच प्रकारे जेव्हा आपण त्याला उत्तर देत नाही, तर इथपर्यंत ते पुढे जातात. काही काही एंटिटी एवढे पॉवरफुल असतात की ते आपल्या त्या एकदम जवळच्या व्यक्तीचं म्हणजे अगदी आपली आई किंवा आपली बहीण बनून समोरून येतात आणि असं दाखवतात की ते लोक प्रॉब्लेममध्ये आहेत, की त्यांना वाचवायचं आहे आणि फसवतील की त्यांना वाचू आणि आपलं शिकार करतील. अशा गोष्टी मी आतापर्यंत फक्त भारतात ऐकल्या होत्या. पण एक व्हिडिओ मी त्या दिवशी बघितली, जी खूप विचित्र होती. ही स्पेनमधली व्हिडिओ आहे आणि तिकडे त्यांच्याबरोबर हे ॲक्च्युअलमध्ये घडलं आहे आणि त्या लोकांनी कॅमेरामध्ये ह्या गोष्टीला रेकॉर्ड केलं आहे. तर झालं कसं होतं, की एक फॅमिली आहे स्पेनमध्ये. ते लोकं एक बंगल्यामध्ये राहत होते आणि तुम्हाला माहिती आहे, की तिथे आपल्यासारखे बिल्डिंग्स वगैरे नसतात. म्हणजे तिथे प्रत्येकाचे आपापले स्वतःचे एक इंडिपेंडंट हाऊसेस असतात. तर त्यांचंही तसं होतं आणि त्या ठिकाणी चोरी वगैरे होण्याचं किंवा लूटमारीचे कारण तिथे वस्ती एवढी कमी आहे ना, की अशा आपल्या इथे एवढे लोक आहेत, की कोण चोरी करायला आलं किंवा कोण असं आलं तर लोकच एवढी आहेत, की त्याला त्याला धडा शिकवतील. पण तिथे कसं आहे ना, तिथे असं नाही आहे. तिथे जर कोण आलं तर त्या लोकांनाच ते फेस करावं लागतं आणि त्या लोकांना आणि त्यासाठीच ते लोक खूप सिक्युरिटी वगैरे घेतात. त्यांची पोलिसही खूप जास्त ॲक्टिव्ह असते. तर ही जी फॅमिली होती ना, ते 3 जणांची होती. आई, वडील आणि त्यांचा मुलगा. 7-8 वर्षाचा मुलगा असेल, अगदी लहान होता. आता त्यांचा जो बंगला होता ना, त्याची सिक्युरिटी खूप कडक होती. म्हणजे बाहेरच्या गेटला लॉक असायचा आणि मग त्यानंतर त्यांचा डोर होता ना, त्यालाही त्या लोकांनी कॅमेरा वगैरे लावला होता बेलला, की कोण आहे दिसेल आणि तशा सगळ्या गोष्टी आणि त्यांना लावणंही कंपल्सरी पण असेल. तर झालं कसं ना, एके रात्री अचानक त्यांच्या डोअरची बेल वाजते. दोघेही नवरा बायको शॉक होतात, की 12:30 वाजता कोण आलंय? आणि तेही मेन जो गेट आहे त्याची एंट्री तोडून त्याला तर लॉक आहे. बघण्याचा ट्राय करतात विंडोमधून वगैरे, पण कोण त्यांना असं दिसत नाही. ते जे वडील असतात ते बघायला जात असतात, तितक्यात आई थांबवते त्यांना. ती बोलते, की "असं जाऊ नका, काहीही असू शकतो, कोणीही असू शकतो." तर आपल्याकडे मोबाईल आहे ना, तर मोबाईलमध्ये बघा ना एकदा, की मोबाईलच्या ॲपमध्ये दिसतं, की कोण आहे. म्हणजे कॅमेरा थ्रू कनेक्ट असतो. तर तो ते मोबाईल ॲप्लिकेशन खोलतो आणि चेक करायला लावतो, की नक्की कोण आहे. तर जसं ते विंडो ओपन करतो, ते दोघेही नवरा बायको शॉक होतात. ते बघतात, की त्यांचाच मुलगा डोरबेल आणि इथे शॉकिंग गोष्ट ती आहे, की त्यांचा मुलगा तर त्यांच्या बाजूला झोपला होता. तर डोरबेल कोण वाजवतंय? ते लोक खूप घाबरतात. ते लोकं तिकडे ते ऑप्शन असतं, की आपण बोलूसुद्धा शकतो. तर ते विचारतात, की "काय झालं? कोण आहेस तू?" तर "मी तुमचा मुलगा आहे. मला आत घ्या, आत घ्या, आत घ्या." तर ते लोक खाली जातात. खाली जातात, डोअरच्या समोर जातात. तर बघू शकतात, की तो जो व्यक्ती आहे ना, हा बरोबर एकदम एकदम परफेक्टली त्यांच्या मुलासारखाच दिसत असतो. आणि त्याचं फक्त हे असतात, "आई बाबा मला आतमध्ये घ्या, मी तुमचा मुलगा आहे. आई बाबा आतमध्ये घ्या, मी तुमचा मुलगा आहे." आणि ते खूप खूप जास्त विचित्र असतं, कारण ते लोकं बोलत असते, "नाही, तू आमचा मुलगा नाही आहेस, आमचा मुलगा आमच्याबरोबर आहे." आणि ती क्लिप मी तुम्हाला दाखवतो एकदम, की ती क्लिप कशी होती. La cámara detectó y miren, es mi hijo. ¿Ya viste? Sí, sí, Y aquí está, miren. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे. तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.